नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज जो पेपर झालेला आहे तर डिपार्टमेंटल PSIचा, तर त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचे 5 प्रश्न आलेले आहेत. तर ते आज आपण डिस्कस करूया. अतिशय सोपे प्रश्न होते, खूप जास्त सोपे प्रश्न होते. आज आपण त्याचं प्रश्नाचे काय उत्तर आहेत ते आपण पाहूया. सर्वात पहिला जो प्रश्न होता इंटरनॅशनल रिलेशनमधला तो होता 91 नंबरचा, ज्याच्यामध्ये काय विचारलेला आहे. खूप सोपी प्रश्न होता तसा तर, की दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये, दक्षिण पूर्व म्हणजे साऊथ ईस्ट एशिया, जिथे इंडोनेशिया, म्यानमार हे जे देश आहेत ना, मलेशिया वगैरे, हे 10 देश आहेत, आशियान देश आपण त्यांना म्हणतो. तर त्या देशाबद्दल विचारलेला आहे प्रश्न, की दक्षिण पूर्व आशिया देशांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी भारताने राबवलेल्या परराष्ट्र धोरणाला सध्या काय नाव आहे. तर त्याला नाव फक्त सरळ विचारलेलं आहे, त्याला काय नाव आहे. तर परराष्ट्र धोरणाचं नाव विचारलेलं आहे, की जे साऊथ ईस्ट एशियन देश आहेत. जसं तुम्हाला सांगतो का कुठे आहे तर ते, जसं हे आहेत आपलं, हा आपला भारत देश आहेत. तर या साईडचे जे देश आहेत, इकडे आपला ईशान्य भारत आहे, आणि खाली मग म्यानमार वगैरे आहेत, की इंडोनेशिया, मलेशिया हे जे देश आहेत ना, ठीक आहे, इथे फिलिपिन्स वगैरे आहेत, व्हिएतनाम वगैरे आहेत. हे टोटल 10 देश आहेत. आशियान देश आपण यांना म्हणतो असतो, आशियान देश. तर या देशांसोबतचे जे संबंध आहेत तर ते चांगले बनवण्यासाठी आपल्या देशाने आपल्या देशाची जी फॉरेन पॉलिसी आहे त्या पॉलिसीचं नाव काय, तर ॲक्ट ईस्ट पॉलिसी असं सरळ याचं नाव आहे, ॲक्ट ईस्ट पॉलिसी. तर इथे जो पहिला ऑप्शन आहे ते मस्ट नाही, हे नाही आहेत, मस्ट पॉलिसी नाही, मस्ट ईस्ट नाही आहे. त्याच्यानंतर ॲक्ट ईस्ट आहे, हा दुसऱ्या नंबरचा आहे. फर्स्ट नाही आहे आणि जस्ट ईस्ट हे सुद्धा नाही आहे, ॲक्ट ईस्ट पॉलिसी आहे. ॲक्च्युली याचा सुरुवात जी आहे ना 1992 पासूनच केलेली होती. 1992 USSR 1991 मध्ये संपून गेला, USSR संयुक्त संघ. आणि त्याच्यानंतर 1992 पासून PV नरसिम्हा राव गव्हर्नमेंट होतं काँग्रेसचं, त्यावेळेसपासून लुक ईस्ट पॉलिसी या नावाने ही पॉलिसी सुरू केली होती, हे धोरण सुरू केलं होतं. कोणतं, तर लुक ईस्ट, इंग्लिशमध्ये लिहितो मी तुम्हाला, लुक ईस्ट पॉलिसी असं सुरुवातीचं नाव होतं. आणि 2014 मध्ये त्याचं नाव बदलून ॲक्ट ईस्ट असं केलं गेलं. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2, ॲक्ट ईस्ट पॉलिसी. दुसऱ्या नंबरचा प्रश्न काय आहे, हे बघा, दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, हे विचारलेलं आहे, सार्क जे देश आहेत आपले, टोटल 8 देश जे आहेत सार्क, साऊथ एशियामधले जे देश आहेत, तर त्यांच्याबद्दल एक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट एरिया बनवलेला आहे. तर त्याच्याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न कसा होता, की खालीलपैकी कोणता देश दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र, याला इंग्लिशमध्ये साप्टा म्हणतो, साऊथ एशिया फ्री ट्रेड एरिया, साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया किंवा ॲग्रीमेंट, याचा सभासद कोण नाही आहे, तर हे विचारलेलं आहे. तर टोटल याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की 8 देश आहेत. सार्कमध्ये किती देश आहेत, जेवढे सार्कमध्ये देश आहेत ना सगळेच्या सगळे साप्टामध्ये आहेत. साप्टा म्हणजे काय, साऊथ एशिया फ्री ट्रेड एरिया किंवा ॲग्रीमेंट. तर याच्यामध्ये जे आहेत 8 देश आहेत. कोणकोणते देश आहेत, सर्वात पहिले तर अफगाणिस्तान आहे बघा, या साईडनी अफगाणिस्तान आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे येतो पाकिस्तान, त्याच्यानंतर इथे येतो आपला भारत, हा आहे भारत आपला. हे झाले 3 देश. त्याच्यानंतर इथे आहे नेपाळ, त्यानंतर इथे जो येतो तो येतो भूटान. ठीक आहे, आणि हा जो आहे हा आपला बांगलादेश. हे झाले 3 आणि 3 6. त्यानंतर हा इथे येतो श्रीलंका, आणि इथे येतो मालदीव. ठीक आहे, असे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एवढे देश येतात साप्टामध्ये, साऊथ एशिया फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, दक्षिण आशिया मुक्त व्यापार एरिया. ठीक आहे, तर प्रश्न विचारलेला आहे की याच्यापैकी कोणता नाही आहे. तर बघा कोणता नाही आहे, अफगाणिस्तान होता, आपण पाहिलं अफगाणिस्तान आहे, त्याच्यानंतर भूटान पण आहे, मालदीव्स पण आहे, म्यानमार नाही आहे. तो ऑप्शन चौथा आपलं बरोबर आहे. कोणता आपल्याला विचारलेला की कोणता सभासद नाही आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे 4. ठीक आहे, हां पुढे जाऊया आपण. तसं याचा जो उद्देश जो होता ना, हे करण्याचा मागचा उद्देश हाच होता की या देशांमध्ये, हे जे 8 देश आहेत या देशांमध्ये जो व्यापार होत आहेत त्या व्यापारामध्ये साहजिक आहे दुसऱ्या देशामधून जर का वस्तू आपल्या भारतामध्ये येत असेल तर आपण कस्टम ड्युटी लावत असतो, जकात कर लावत असतो, म्हणजे एक प्रकारे टॅक्स आहे तो. तर
या जे 8 देश आहेत, साऊथ एशियावाले जे देश आहेत, तर यांच्यामध्ये व्यापार चांगल्या प्रकारे व्हावा आणि मोठ्या प्रमाणात वाढावा तो प्रकार, यासाठी म्हणून कस्टम ड्युटी जी आहे हळूहळू शून्य करायची होती. तर हा टार्गेट होता की 2016 पर्यंत जे आहेत, तर ह्या 8 देशांमधला जो व्यापारामधला जो कस्टम ड्युटी आहे, जकात कर जो आहे तो एकदम शून्य करून टाकायचा. तर हा त्याचा उद्देश होता. परंतु पाकिस्तान प्रत्येक याच्यामध्ये अडवतोय. सार्क जो संघटना आपण बनवलेली होती, ती संघटना आज जवळपास बंद पडलेली आहेत, काही कामाची नाही आहे, कधी त्याचे हे पण होत नाही, मीटिंगसुद्धा होत नाही. त्याच्यामुळे हे जे साप्तासुद्धा आहे हा सुद्धा फक्त बनवून राहिलेला आहे, एका कागदापुरता मर्यादित राहिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रोग्रेस होत नाही आहे. ठीक आहे, तर हा याच्या अशा प्रकारचा हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे बघा, थोडा मोठा प्रश्न आहे हा, परंतु सोपी प्रश्न आहे आणि हा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा होऊन गेलेला आहे. सेम प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये होऊन गेलेला आहे. पहा कोणता होता की 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू जल करार झालेला होता. 1960 मध्ये झालेला होता. वर्ल्ड बँक जी होती ना, वर्ल्ड बँक पहिले तर युनायटेड नेशनमध्ये गेले होते भारत आणि पाकिस्तान दोघे जण, की पाण्याचं कसं करायचं. भारत आणि पाकिस्तान दोन वेगवेगळे देश बनवले होते 1947 मध्ये. तर पाण्यासंबंधी वादविवाद तर होताच, तर युनायटेड नेशनमध्ये गेले. युनायटेड नेशनने हे काम वर्ल्ड बँकला दिलं, जागतिक बँकेला दिलं. जागतिक बँकेने 1954 मध्ये एक करार बनवला आणि त्याच्यावरती दोन्ही देशांनी साईन केला 1960 मध्ये. म्हणून या कराराला 1960चा करार आपण म्हणत असतो. या करारामध्ये काय सांगितलं की सिंधू नदीच्या 5 उपनद्या आहेत. ठीक आहे, सिंधू नदीच्या 5 उपनद्या आहेत. त्या 5 पैकी आता टोटल किती झाल्या, 6 नद्या झाल्या. सिंधू नदी आणि त्याच्या 5 उपनद्या म्हणजे टोटल 6 नद्या झाल्या. तर 6 नद्याचं पाणी डिवाइड करायचं, 3 नद्याचं पाणी पाकिस्तानला द्यायचं आणि 3 नद्याचं पाणी भारताला द्यायचं. तर अशा प्रकारचा हा करार होता. प्रश्न काय विचारलेला आहे की 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करार भारत आणि पाकिस्तानला कोणकोणत्या नद्या देण्यात आलेल्या आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ए जे आहे ते आहे. आता हे ऑप्शन वाचण्याआधी आपण तुम्हाला हे करार तुम्हाला सांगून देतो की कशा कशा प्रकारे हा वाटप झालेला आहे. ठीक आहे, तर पहा हा आपला भारत देश आहे. ठीक आहे, हा आपला भारत देश आहे आणि इथून जे आहे ना नदी वाहते, ही जी आहे सिंधू नदी जी आहे ती सिंधू नदी अशी जाते आणि इकडे पाकिस्तानमधून अरबी समुद्राला जाऊन मिळते. पाकिस्तानमधून अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही कोणती नदी आहे, सिंधू नदी आहे ही. ठीक आहे, आता याच्या 5 उपनद्या आहेत, 5 उपनद्या. ठीक आहे, ते सगळ्या खाली आहेत. सर्वात पहिली उपनदी आहे ही. ठीक आहे, तर ही जी नदी आहे तर सर्वात पहिली ही जी नदी आहे ही आहे झेलम. ठीक आहे, ही जी नदी आहे चिनाब. ठीक आहे, हे झाल्या 2 उपनद्या. आणखी 3 उपनद्या आहेत. कोणकोणत्या, इथूनच अशी आहे एक रावी नावाची, रावी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून अशी एक जाते जे आपल्या तिबेटमधूनच निघते. ज्या प्रकारे सिंधू नदी तिबेटमधून उगम पावते त्याच प्रकारे एक सतलज नावाची एक नदी आहे. ही सतलज आहे. सतलज नावाची नदी आहे, तर ती सुद्धा तिबेटमधून निघते. तर ही एक नदी आणि त्याला एक उपनदी आहे, इथे छोटीशी उपनदी आहे, त्याला नाव आहे बियास. ठीक आहे, आता बघा कोणकोणत्या झाल्या. एक ही जी होती ही सिंधू नदी, महत्वाची सिंधू नदी. त्याच्यानंतर त्याच्या खालची झेलम नदी आणि त्याच्या खालची चिनाब नदी. तर एक प्रकारे या साईडच्या नद्या आहेत. ठीक आहे, सगळ्या या साईडच्या नद्या आहेत. आता ही कोणती बाजू आहे, पश्चिम बाजू आहे. ही बाजू आहे पश्चिम आणि ही जी बाजू आहे ही पूर्व बाजू आहे. ठीक आहे, तर पश्चिम बाजूला 3 नद्या आहेत. कोणकोणत्या, ह्या वरच्या 3, सिंधू नदी, एक सिंधू नदी, त्याच्यानंतर झेलम नदी आणि चिनाब नदी आणि सिंधू नदी. या ज्या आहेत ह्या पश्चिमवाल्या नद्या आहेत 3. या नद्यांचं पाणी सगळं पाकिस्तानला जाणार. त्याच्यामध्ये वाटप आहे कशा, ह्या पश्चिम नद्यामधला पाणी वाटप कसं आहे की 80 आणि 90%, 80% आणि 20%. 80% पाणी हा पाकिस्तानला जाणार आणि जे 20% पाणी आहे तो भारत वापरू शकतो. 20% पाणी जो आहे तो भारत वापरू शकतो. ठीक आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये 20% पाणी या 3 नद्यांचं पाणी वापरू शकतो. आता खालच्या उरलेल्या नद्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये कोणकोणते येतात, एक येते रावी, त्याच्यानंतर बियास आणि सतलज. ह्या 3 नद्या ज्या आहेत यांना आपण पूर्वेकडच्या नद्या म्हणतो, सिंधू नदीच्या पूर्वेकडच्या नद्या.
आणि या ज्या नद्या आहेत या सर्वच्या सर्व नद्या 100% जो पाणीचा वापर जो आहे तो भारत करू शकतो. हा पूर्णच्या पूर्ण भारत याचा वापर करू शकतो. भारताला वाटलं तर भारत सोडू पण शकतो याचं पाणी, असं काही नाही. आणि याच्यामध्ये काही लिमिटेशन नाही आहे. भारताला जेवढे डॅम बनवायचे तिथे जेवढे डॅम बनवायचे ते भारत बनवू शकतो आणि बनवत पण आहे भारत. ठीक आहे. परंतु या नद्यांवरचा पाण्याचा वापर भारतावरती थोडीफार बंदी आहे. फक्त 20% पाणी जे आहे भारत वापरू शकतो वरच्या 3 नद्यांचं, सिंधू, झेलम आणि चिनाब. ठीक आहे. हे कोणाला गेलेले आहे? हे पाकिस्तानला गेलेले आहेत. आणि रावी, बियास आणि सतलज या ज्या 3 नद्या आहेत या भारता साईडच्या गेलेल्या आहेत, म्हणजे भारताला गेलेल्या आहेत. तर प्रश्न हाच विचारलेला आहे की कशा प्रकारे या नद्यांचा वाटप झालेला आहे, या नद्यांच्या पाण्याचा वाटप झालेला आहे. पहा बरं प्रश्नाचं उत्तर मिळते का आता आपल्याला? बघा काय विचार, पहिला जे ऑप्शन आहे ते आहे रावी, सतलज आणि बियास हे भारताला गेलेले आहेत. अगदी बरोबर आहेत. रावी, सतलज आणि बियास भारतासाठी गेलेले आहेत आणि सिंधू, चिनाब आणि झेलम हे पाकिस्तानला गेलेले आहेत नद्या. ठीक आहे. पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. दुसरा ऑप्शन वाचायची गरज पण नाही, तरी पण आपण वाचून घेऊ. रावी, सतलज, बियास हे पाकिस्तानला नाही, चुकीचं आहे. हे भारताला गेले आहेत आणि हे सरळ उलटं ऑप्शन झालेलं आहे. सिंधू, चिनाब आणि झेलम भारताला आणि पाकिस्तानला, हे चुकलेलं ऑप्शन. त्यानंतर मेघना, पद्मा हे तर आहेच नाही त्याच्यामध्ये आणि नन ऑफ द अबोव्ह हे नाही. पहिलं ऑप्शन जे आहे ते आहे बरोबर. ठीक आहे. हे झालं तिसरा प्रश्न आपला. त्याच्यानंतर कोणता प्रश्न होता? त्यानंतरचा प्रश्न होता खालीलपैकी अयोग्य विधान ओळखायचे होते. खालीलपैकी अयोग्य विधान कोणकोणते ते ओळखायचे होते. हा असं म्हणू शकतो की हा थोडा कठीणवाला थोडा प्रश्न होता. ठीक आहे. हा जर का एक सोडला तर बाकी सगळे सोपे होते. 5च्या 5ही सोपे होते, 5 पैकी 4 सोपे होते आणि हा जो एक आहे तो थोडा कठीण म्हणू शकतो. ठीक आहे. एकदमही कठीण तर नाही आहे तसा तर पहा इलिमिनेशन मेथड आपण याच्यामध्ये वापरू शकतो. सर्वात पहिला काय आहे ऑप्शन, याच्यामधलं आपल्याला अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर याच्यामधला पहिला काय आहे? निमरान संवाद हा भारत आणि चीन संबंधी आहेत असं विचारलेलं आहे. निमरान संवाद हा भारत आणि चीन संबंधी आहे म्हणते. तर हे जे आहेत निमरान संवाद हे भारत आणि चीन बद्दल तर नाही आहेत. हा आहे पाकिस्तान संबंधी हा भारताचे आणि पाकिस्तानच्या संबंधाबद्दल हा जो आहे तो संवाद आहे. डायलॉग म्हणतो आपण, निमरान डायलॉग. ठीक आहे. आपल्या जे राजस्थान आहे, राजस्थानमध्ये निमरान नावाचा एक किल्ला आहे. राजस्थानमध्ये निमरान नावाचा एक किल्ला आहे. त्याच्यामध्ये भारत आता त्याच्या नावावरून हे नाव पडलेलं आहे. तर याच्यामध्ये एक प्रकारे ट्रॅक टू डिप्लोमसी असते. ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणजे याच्यामध्ये काय असतात तर गव्हर्नमेंट ऑफिशियल इन्व्हॉल्व नसतात आपल्या 2 देशामधले संबंध इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर यांच्या व्यतिरिक्त जे बाकीचे आहेत, जे प्रायव्हेट सेक्टरमधले जे आहेत, फॉर एक्झाम्पल कंपनीवाले आहेत, इंटेलेक्च्युअल लोक आहेत, ज्यांना इंटरनॅशनल रिलेशनचं नॉलेज आहे, जे विद्वान आहेत, तर हे लोक आपसात बसतात आणि डिस्कशन करतात त्या 2 देशामधलं जे संबंध आहे ते कशा प्रकारे आपण इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. कशा प्रकारे सुधारू शकतो, याला आपण ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणत असतो. तर अशाच हीच एक प्रकारची ट्रॅक टू डिप्लोमसी हे भारत आणि पाकिस्तानमध्ये आहेत, जिला नाव आहे निमरान संवाद. ठीक आहे. हे भारत आणि पाकिस्तान संबंधी आहे, चीन संबंधी नाही आहे. तर पहिला जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. म्हणजे आपल्या ऑप्शनमध्ये जे बरोबर ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे त्याच्यामध्ये ए असलं पाहिजे, कारण आपल्याला काय ओळखायचं आहे? अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. ते ए कुठे आहे? याच्यामध्ये ए आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे. म्हणजे 2 ऑप्शन, जे दोघांपैकी एक आपलं ऑप्शन आहे. म्हणजे हे तर चुकलं आणि हे सुद्धा चुकलं. या 2 मध्ये एक आहे. आता याच्यामध्ये पहा सी आणि सी कॉमन आहे, म्हणजे सी हमखास चुकलेला आहे याचा अर्थ असा होतो. आणि उरला काय तर बी. आता बी आपल्याला शोधायचं की बी चुकीचं आहे की बरोबर आहे. तर बी वरती सगळा आपला खेळ असणार आहे. तर बघा बी जो ऑप्शन आहे तो काय विचारलेला आहे की ओटावा संवाद हा भारत आणि पाकिस्तान संबंधी आहेत असं विचारलेलं आहे. भारत आणि पाकिस्तान संबंध याच्याविषयी आहे. तर याचं आहे असं की ओटावा ही सिटी भारतात नाही आहे. ठीक आहे. तिकडं नॉर्थ अमेरिकेमधली ही सिटी आहे. तर आपल्याला कधी कधी काय वाटते की ओटावा हे तर आपल्या भारतात नाही आहे, त्याच्यामुळे भारत आणि पाकिस्तानचा संबंध कसा आहे, कसं होऊच शकत नाही, पॉसिबलच नाही आहे. परंतु नाही, असं नाही आहे. ओटावा या शहरामध्ये भारत आणि पाकिस्तानबद्दलचे जे आता भारत साहजिक आहे, आपल्याला माहिती आहे की भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशाजवळ पाकिस्तान आणि या साईडने असतो भारत, ह्या दोन्ही देशांचे जे संबंध आहेत ते एक प्रकारे कटू संबंध आहेत. आपल्या 2 देशामध्ये आतापर्यंत 4 युद्ध झालेले आहेत. ठीक आहे. आणि दोन्ही देशांजवळ न्यूक्लिअर वेपन्स आहेत, अणुबॉम्ब आहेत. आणि हा खूप मोठा प्रश्न आहे. जगाला एकदम चिंता आहे. आपल्या हे जे 2 देश आहेत पाकिस्तान आणि भारत यांच्या संबंधाविषयी खूप जास्त चिंता असते. जर का या 2 देशांमध्ये जर का युद्ध झालं तर न्यूक्लिअर वेपन्सचा वापर होणं साहजिकच आहे. ठीक आहे. म्हणजे होऊ शकतो असं त्याचा अर्थ लागतो. त्याच्यामुळे याच्यावरती ना भरपूर सारे जगामधले जी विचारवंत आहेत, जी विद्वान आहेत, तर हे याच्यावरती डिस्कशन करतात की कशा प्रकारे ह्या 2 देशामधले संबंध कशा प्रकारे आपण मेंटेन करून ठेवू शकतो की जेणेकरून जर का उद्या जाऊन या दोघांमध्ये युद्ध जर का झालं तर न्यूक्लिअर वेपन्सचा वापर नाही झाला पाहिजे. ठीक आहे. तर मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते याच्यावरती डिस्कशन होते. तर हे जे डिस्कशन आहे ते ओटावा, यालाच आपण ओटावा संवाद असं म्हणत असतो.
तर ओटावा संवादामध्ये काय होते, तर भारत आणि पाकिस्तान यांचे जे मिलिटरी संबंध आहेत, जे लष्करी संबंध आहेत, तर याच्याविषयी आणि स्पेसिफिकली जे न्यूक्लिअर वेपन्स दोन्ही देश आहेत, न्यूक्लिअर वेपन देश आहेत दोन्ही पण, त्याच्यामुळे न्यूक्लिअर वेपनचा वापर नाही झाला पाहिजे यासाठी म्हणून हा संवाद ठेवला जातो. ठीक आहे, हे सुद्धा ट्रॅक टू डिप्लोमसीचा एक भाग आहे. ट्रॅक टू डिप्लोमसी स्वतः गव्हर्नमेंट ऑफिशियल याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतात. ठीक आहे, आता असं आहे की याच्या संबंधित फक्त हा एकच इश्यू नाही डिस्कस केला जात, याच्या व्यतिरिक्त दुसरा पण एक इश्यू याच्यामध्ये डिस्कस केला जातो, तो म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टीन. ठीक आहे, म्हणजे भारत आणि पाकिस्तान याचा तर इश्यू याच्यावरती डिस्कस करतोच, भारत आणि पाकिस्तानच्या संबंधाबद्दल तर आहेच तो. याच्या व्यतिरिक्त इस्रायल आणि पॅलेस्टीन यांच्यामध्ये पण वादविवाद जास्तीत जास्त आपल्याला दिसतोच आहे. ठीक आहे, आताच भांडण चालू आहे, युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा इश्यू याच्यामध्ये डिस्कस केला जातो. ठीक आहे, तर जे दुसरं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे, म्हणजे आपल्या ऑप्शनमध्ये बी नसला पाहिजे, म्हणजे उत्तर कोणतं आहे, ए आणि सी. ठीक आहे, तर अशा प्रकारे. त्याच्यानंतर शांग्रीला संवाद जो आहे तो भारत आणि सिंगापूर संबंधी विषय आहे, संबंधी आहे असं म्हणलं जाते, परंतु नाही आहे. फक्त भारत आणि सिंगापूर या दोनच देश याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. हे एक आहे की शांग्रीला जे आहे ते शांग्रीला संवाद जो असतो ते प्रत्येक वर्षी सिंगापूरमध्ये भरला जातो, सिंगापूरमध्ये प्रत्येक वर्षी. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये फक्त भारतच नसतो, सिंगापूर आणि भारतच नसतो, याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे देश असतात. आशिया खंडातले सगळे जवळजवळ सगळेच देश असतात. इथे एक प्रकारे आशिया खंडामध्ये सिक्युरिटी, ठीक आहे, लष्करी संबंधी हा डायलॉग आहे. म्हणजे सगळे मिलिटरी ऑफिशियल जे असतात प्रत्येक देशाची, तर ते येऊन इथे चर्चा करत असतात की कशा प्रकारे साऊथ एशिया सिक्युअर असला पाहिजे, सुरक्षित असला पाहिजे, आपल्या देशांमध्ये भांडणं कमी झाली पाहिजे. ठीक आहे, युद्ध वगैरे कमी झाली पाहिजे, यासाठी म्हणून ते चर्चा केली जाते. याला आपण शांग्रीला डायलॉग असं म्हणत असतो, शांग्रीला संवाद. ते सिंगापूरमध्ये होते, परंतु याच्यामध्ये भारत व्यतिरिक्त भरपूर सारे देश असतात, त्याच्यामुळे फक्त भारत आणि सिंगापूर या दोन देशासंबंधी हा नाही आहे. त्याच्यामुळे हा जे आहे चुकीचा आहे, म्हणजे आपल्याला चुकीचंच ओळखायचं आहे ना. तर पहिलं चुकीचं होतं, दुसरं चुकीचं, तिसरं चुकीचं होतं, ए आणि सी. डी कोणता होता, रायसिना संवाद. रायसिना डायलॉग हा प्रत्येक वर्षी 2016 पासून प्रत्येक वर्षी भारतामध्ये होत असते, भारतामध्ये नवी दिल्लीमध्ये प्रत्येक वर्षी होत असते. जी परराष्ट्र मंत्रालय आपलं मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर, ते हे आपलं अरेंज करत असते प्रत्येक वर्षी, आणि याच्यामध्ये भरपूर देशांना आमंत्रण दिलं जाते. आणि अशाच प्रकारे भूराजकीय म्हणजे जिओपॉलिटिकल गोष्टींवरती, जिओपॉलिटिकल जे घटना आहे ते याच्यावरती चर्चा केली जाते, डीप चर्चा केली जाते. ज्या प्रकारे शांग्रीला डायलॉग आहे ना, त्याच प्रकारे हा रायसिना संवाद आहे. फक्त फरक एवढा आहे की शांग्रीला डायलॉग हा सिंगापूरमध्ये होतो आणि रायसिना डायलॉग जो आहे तो भारतामध्ये नवी दिल्लीमध्ये होतो. ठीक आहे, हा दोन फरक आहे याच्यामध्ये. तर काय विचारलं की रायसिना संवाद हा भारताच्या भूराजकीय आणि भू आर्थिक, जिओ इकॉनॉमिक तर गोष्टींसंबंधी शिखर परिषद असते. तर बरोबर आहे, याच्यामध्ये भरपूर देशांना भारत आमंत्रण देतो आणि नवी दिल्लीमध्ये चर्चा होते या मोठ्या मोठ्या इश्यूवरती. ठीक आहे, अशा प्रकारे हे जे आहेत हे बरोबर आहे, दोन चुकीचे आहेत, ए आणि सी. अशा प्रकारे याचं उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं ना की हा थोडा सुटला नसेल तुम्हाला, परंतु बाकी सगळे सोपी होते. हा जो शेवटचा जो प्रश्न आहे तो 2 स्टेट सोल्युशन, हा तर सर्वात सोपी प्रश्न आहे, कारण हा न्यूजमध्येच आहे, ऑलरेडी न्यूजमध्ये आहे की 2 स्टेट सोल्युशन जे आहे, 2 स्टेट म्हणजे 2 राष्ट्र. इथे एक सोल्युशन भेटणार, 2 राष्ट्र, एका राष्ट्राचे 2 राष्ट्र बनवले तरच आपल्याला सोल्युशन भेटणार, असं त्याचा अर्थ होतो 2 स्टेट सोल्युशन. हा शब्द काही वेळा बातम्यांमध्ये कोणत्या देशाच्या घडामोडीच्या संदर्भात उल्लेखला जातो, तर तो देश आहे इस्रायल. इस्रायल कसा देश आहे, तर याच्यामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टीनवाला इश्यू आपल्याला माहिती असेल की हा इस्रायल देश आहे. ठीक आहे, हा इस्रायल देश आहे आणि इथे जे गाझापट्टी आहे, ठीक आहे, आता याच्यावरती हमास ज्या आतंकवादी संघटना आहे तर त्याने इस्रायलवरती 5000 रॉकेट टाकले, त्याच्यानंतर युद्ध चालू झालं. तर मग इस्रायलच्या मिलिटरीने हमासवरती अटॅक केला आणि जवळजवळ अर्धा जो हमास आहे तो घेऊन घेतलेला आहे. आता सध्या इस्रायल मिलिटरीचं त्याच्यावरती हे आहेत, तर हे आहेत हमास, याला आपण म्हणतो गाझापट्टी. गाझापट्टी. आणि या बाजूला जे आहे ना इथे वेस्ट बँक आहे, वेस्ट बँक दिसताय का तुम्हाला, थोडं पेंट आपला हा जो हे आहे, हां निळा याने लिहितो मी. इथून जे आहे ना इथे जॉर्डन नदी जाते, इथून जॉर्डन नदी. ठीक आहे, जॉर्डन नदी जाते आणि हा काय आहे, हा इस्रायल आहे आपला, हा इस्रायल. तर इश्यू असा आहे की इथे जे लोक राहतात हे जास्त करून हे मुस्लिम लोक आहेत आणि या बाजूला जे गाझापट्टीमध्ये राहतात ते सुद्धा मुस्लिम लोक आहेत आणि इस्रायलवाले जे लोक आहेत ते यहुदी लोक आहेत. ठीक आहे, ज्यूइश लोक आहेत आणि यांना हा तसा तर इस्रायल एक पूर्ण देश असं मानतात, परंतु हे जे आहेत वेस्ट बँकवाले यांना आपला इंडिपेंडंट देश पाहिजे आहे किंवा प्रत्येक देश हे सुद्धा आणि हे सुद्धा काय या एरियावरती आपला अधिकार आहे असे म्हणतात. इस्रायलवाले काय म्हणतात की हा पूर्ण एरिया आमचा आहे आणि हे जे म्हणतात वेस्ट बँकमध्ये जे राहणारे लोक आहेत मुस्लिम लोक ते काय म्हणतात की हा पूर्णच्या पूर्ण एरिया आमचा आहे.
त्याच्यामुळे इथे वादविवाद भरपूर दिवसापासून चालू आहेत. जेव्हापासून 1949 पासून हा वादविवाद भरपूरदा युद्ध झालेली आहे. त्याच्या ज्या प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये भरपूर युद्ध झालेली आहे, त्याच प्रकारे इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांमध्ये खूप जास्त युद्ध झालेली आहेत. तर ही युद्ध अजून पण चालू आहे आणि आता करंटली हा इश्यू चालू आहे. करंटली हमास जी आतंकवादी संघटना आहे तर त्याच्या विरुद्ध इस्रायलने युद्ध चालू केलं, म्हणजे सुरू केलेलं आहे. ते कंटिन्यू चालूच राहणार आहे. आता हे युद्ध कधी संपणार काही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे असं म्हणलं जातं की जे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं ज्यांना नॉलेज असते ते हे जे विद्वान आहेत ते काय म्हणतात की एकच सोल्युशन आहे. कोणतं? तर 2 राष्ट्र आपण बनवायला पाहिजे. कोणती राष्ट्र? की इस्रायलचा भाग कोणता? हा एवढा. ठीक आहे. इथे फक्त इस्रायलने राहायचं आणि इस्रायलने यांच्या एरियामध्ये जायचं नाही. यांना आपला एक वेगळा राष्ट्र बनवून द्यायचा. तर 2 स्टेट सोल्युशन ते इस्रायल संबंधी आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालं असेल. पहा तुम्ही. हां, तर 2 स्टेट सोल्युशन हा शब्द काही वेळा बातम्यांमध्ये कोणत्या देशाच्या घडामोडीच्या संदर्भात उल्लेखला जातो, तर तो आहे ऑप्शन 4 इस्रायल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 5 प्रश्न पाहिले. अगदी सोपे होते. फक्त एक प्रश्न जर का थोडा पाहिला तर तो थोडा कठीण होता, बाकी सगळे सोपे होते. ठीक आहे. धन्यवाद.